लिफ्टिंग अँड स्टॅबिलायझिंग लोड या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे. या मॉड्यूलच्या शेवटी तुम्ही वजन उचलण्याच्या पद्धती वर्णन करू शकाल. लिव्हर म्हणजे कडी म्हणजे काय, त्याचे 3 घटक आणि लिव्हरचे 3 वर्ग काय आहेत हे समजू शकाल. क्रिबिंगची प्रक्रिया समजावून सांगाल. वजन स्थिर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 2 प्रकारच्या क्रिबिंगचा उल्लेख करू शकाल. वजन कसे रोल करावे आणि याचे चरण समजू शकाल. तसेच स्वयंसेवकांची भूमिका काय आहे हे समजू शकाल. जेव्हा नैसर्गिक आपत्ती घडतात तेव्हा जखमी किंवा अडचणीत असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे महत्त्वाचे असते. रुग्णांचे सुरक्षितपणे हालचाल केल्याने त्यांच्या जिवंत राहण्याच्या संधी वाढतात आणि रिकव्हरी प्रक्रियेमध्ये मदत होते. तसेच प्रभावित भागातील मलबा हटविणे देखील महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे बचाव पथकांना प्रभावित क्षेत्रात प्रवेश मिळतो आणि आणखी जखमी होण्याचे टाळले जाते. परंतु आपण रुग्णांना सुरक्षित ठिकाणी कसे हलवू शकतो ज्यामुळे त्यांना आणखी दुखापत होणार नाही, आणि आपण जड भार कसा उचलू शकतो ज्यामुळे स्वतःला इजा होणार नाही, या प्रश्नाची उत्तरे आपण या मॉड्यूलमध्ये शोधू. चला वजन उचलण्याचे नियम समजून घेण्यास सुरुवात करूया. भार उचलण्याची सुविधा होण्यासाठी आणि इजा होण्यापासून बचाव करण्यासाठी योग्य शारीरिक स्थिती ठेवणे आवश्यक आहे. येथे भार उचलण्याचे काही मूलभूत नियम आहेत. तुमची हालचाल काळजीपूर्वक करा आणि स्थिरतेसाठी तुमचे पाय योग्यरित्या ठेवा. तुमच्या पाठीऐवजी तुमच्या पायांच्या स्नायूंनी भार उचला. उचलताना पाठीला शक्य तितके सरळ ठेवा. पाठ व कमरेतून खूप जास्त वाकणे टाळा. एकाच हाताने उचलताना उलट्या बाजूला वाकणे टाळा. पाठीला सरळ ठेवून गुडघे वाकवून वस्तू पकडा. वस्तूचे वजन तुमच्या शरीराच्या जितके जवळ असेल तितके जवळ ठेवा. रुग्ण उचलताना तुमच्या जोडीदाराला किंवा टीमला रुग्णाशी स्पष्ट आणि वारंवार संवाद ठेवायला सांगा. समन्वयाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे डोळ्यांचा संपर्क ठेवा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत हालचाल करताना आपसात बोलून समन्वय साधा. आपत्तीच्या परिस्थितीत भार उचलणे एक महत्त्वाचे काम आहे. अपघात टाळण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी भार उचलण्याचे तत्व समजणे अत्यावश्यक आहे. भार उचलण्याच्या संकल्पनेची चर्चा करूया. मसल कार्याच्या उपयोगापेक्षा यंत्राद्वारे केलेले कार्य अधिक सोपे आणि सुरक्षित असते. कधी कधी बचावकर्मी साधन सामग्रीचा वापर करू शकत नाही, कारण त्या उपकरणाची हालचाल किंवा कार्य रुग्णाला इजा करू शकते आणि अधिक ढासळण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत मूलभूत साधनांचा वापर करून मोठे भार सुरक्षितपणे उचलण्यासाठी मोठा यांत्रिक फायदा मिळवता येतो. आता भार उचलण्याच्या पद्धतीबद्दल चर्चा करूया. भार उचलण्यापूर्वी किंवा हलवण्यापूर्वी खालील घटक तपासले पाहिजे. भाराचे वजन, भार हलवल्यावर काय परिणाम होईल, भार उचलण्यासाठी किंवा हलवण्यासाठी पद्धतीची निवड. भार उचलण्यासाठी 3 पद्धती उपलब्ध आहेत: लिव्हर, केमॉलॉंग आणि हायड्रॉलिक जॅक्स किंवा रॅम्स. आता या पद्धतींचे सविस्तर वर्णन करूया. लिव्हर ही भार उचलण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. लिव्हरचे 3 घटक असतात: फलक्रम, भार आणि बल. लिव्हर ही एक कडक दांडी असते जी सरळ किंवा वाकलेली असू शकते आणि ती फलक्रम बिंदू नावाच्या स्थिर बिंदूवर फिरण्यास मोकळी असते. फलक्रम बिंदू म्हणजे भाराला आधार देणारी वस्तू किंवा जागा असते जेव्हा लिव्हरचा वापर दुसरी वस्तू हलवण्यासाठी केला जातो. लिव्हरचे काही उपयोग म्हणजे हाताने हलवता न येणारा भार हलवणे, खेचणे किंवा उचलणे. लिव्हरच्या काही सामान्य उदाहरणामध्ये फावडा, क्रोबार, प्लायर, हातोडा, कात्री आणि रिंच यांचा समावेश आहे. लिव्हरचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार क्लास 1, दुसरा प्रकार क्लास 2 आणि तिसरा प्रकार म्हणजे क्लास 3. अधिक माहितीसाठी प्रत्येक प्रकारच्या लिव्हरवर क्लिक करा.
पहिल्या प्रकारच्या कळीमध्ये किंवा लिव्हरमध्ये कळीबिंदू हा बल आणि भार यांच्या दरम्यान ठेवलेला असतो. हे व्यवस्थापन भार उचलताना सर्वात जास्त यांत्रिक फायदा देते. लांब कळीचा वापर करून तुम्ही यांत्रिक फायदा वाढवू शकता. वस्तू आडव्या हलवण्यासाठी हा सर्वात उपयुक्त आणि कार्यक्षम लिव्हर प्रकार आहे. क्रोबार आणि प्रायबार ही पहिल्या प्रकारच्या कळीची म्हणजेच लिव्हरची चांगली उदाहरणे आहेत. ते वस्तू उभ्या दिशेने उचलण्यासाठी खूप उपयुक्त लिव्हर आहेत. दुसऱ्या प्रकारच्या लिव्हरमध्ये भार हा बल आणि कळीबिंदू यांच्यामध्ये ठेवलेला असतो. यामध्ये कळीबिंदू एका टोकाला मध्ये भार आणि दुसऱ्या टोकाला बल असते. व्हील बॅरो हा दुसऱ्या प्रकारच्या लिव्हरचा एक प्रकार आहे. वस्तू आडव्या हलवण्यासाठी हा एक अत्यंत उपयुक्त आणि कार्यक्षम लिव्हर प्रकार आहे. तिसऱ्या प्रकारच्या लिव्हर मध्ये बल हे भार आणि कळीबिंदू म्हणजेच फलक्रम यांच्या दरम्यान असते. यामध्ये एका टोकावर भार, दुसऱ्या टोकावर फलक्रम आणि मध्यभागी बल असते. या प्रकारच्या लिव्हरचा वापर त्यावेळी केला जातो जेव्हा अधिक अंतरावर असणारी वस्तू हलवण्यासाठी कमी बलाचा उपयोग करणे भाग पडते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे फावडे आणि झाडू होय. आता भार उचलण्यासाठी केम अलॉंग पद्धतीबद्दल चर्चा करूया. केम अलॉंग उचलण्यासाठी आणि खेचण्यासाठी यांत्रिक फायदा देते. लिव्हर आणि गिअर रॅचेटिंग प्रणाली वापरून यामध्ये एका टोकाला अँकर हुक आणि दुसऱ्या टोकाला एक रेट्रॅक्टेबल चेन किंवा स्टील केबलसह जोडलेला भार हुक असतो. हायड्रोलिक जॅक्स हायड्रोलिक जॅक्स लिव्हरचा वापर करून बल लागू करण्यासाठी ऑपरेट केले जातात. या उपकरणाचा वापर मुख्यतः जड भार उचलण्यासाठी केला जातो. याचा पोत छोटा असला तरी ते अत्यंत शक्तिशाली असतात. एका हाताने चालविणारा बॉटल जॅक 50 टनापर्यंत वजन उचलू शकतो. हायड्रोलिक जॅकला जमिनीवर स्थिर ठेवणे महत्वाचे आहे. जॅक हा आडवे भार सहन करण्यासाठी डिझाइन केलेला नाही. आतापर्यंत तुम्ही रुग्णांना हलवण्याच्या विविध पद्धती आणि भार उचलण्यासाठी विविध पद्धतीबद्दल शिकले आहात. आता तुमचे ज्ञान तपासण्यासाठी एक क्रिया करूया. येथे काही पदे आणि त्यांचे संबंधित चित्रे दिली आहेत. पद ड्रॅग करा आणि त्यांच्या चित्राशी जुळण्यासाठी स्लॉट मध्ये सोडा आणि सबमिट वर क्लिक करा. बचाव कार्याच्या दरम्यान ज्यावेळी अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेतला जातो तेव्हा भार उचलण्याची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत अडकलेल्या व्यक्तीबरोबरच बचावकर्त्याची सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी भार उचलण्यासाठी सपोर्टची गरज असते. तात्पुरता सपोर्ट देण्यासाठी एक जलद आणि सोपी पद्धत म्हणजेच क्रिबिंग. आता स्थिरता आणि सपोर्टसाठी वापरल्या जाणाऱ्या क्रिबिंगच्या पद्धतीबद्दल चर्चा करूया. क्रिबिंग म्हणजे लाकडी तुकड्यांचा वापर करून स्थिरता आणि सपोर्ट देणारा टेबल प्लॅटफॉर्म तयार करणे. क्रिबिंग म्हणजे लाकडी तुकड्यांचा वापर करून स्थिरता आणि सपोर्ट देणारा टेबल प्लॅटफॉर्म तयार करणे. सीम्सचा वापर कोणत्याही झुकलेल्या पृष्ठभागाशी सर्वोत्तम संपर्क साधण्यासाठी थ्रस्टच्या कोनात बदल करण्यासाठी देखील केला जातो. सीम्सचा उपयोग थ्रस्टच्या कोनात बदल करण्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे झुकलेल्या भागांना सपोर्ट देण्यास मदत मिळते. लाकडी क्रिबिंग प्रणालीचे अपयश हळू आणि आवाजासह होते. लाकडाचे तंतू चिरल्या गेल्यामुळे त्याचा आवाज निर्माण होतो, जे रेस्क्यूसाठी चेतावणीचे कार्य करते.
क्रिबिंग प्रणालीच्या अपयशाला थांबवण्यासाठी तात्पुरत्या क्रिबिंगसाठी आवश्यकतांचा विचार करणे आवश्यक आहे. आवश्यकतांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचे दोन्ही बाजूंचे सपाट पृष्ठभाग असावे. सामग्रीने ज्या वस्तूला आधार दिला आहे त्या वस्तूचे वजन सहन करण्यासाठी ती सक्षम असावी. क्रिबिंग प्रणालीसाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची उदाहरणे म्हणजे फर्निचर, इंट, कॉन्क्रीट, ब्लॉक्स, टायर्स आणि रिम्स. आता विविध प्रकारच्या क्रिबिंग कडे पाहूया. मुख्यतः दोन प्रकारच्या क्रिबिंग आहेत, बॉक्स क्रिबिंग आणि प्लॅटफॉर्म किंवा क्रॉस टाय क्रिबिंग. प्रत्येक चित्रावर क्लिक करून अधिक माहिती मिळवा. बॉक्स क्रिबिंग लाकडी ब्लॉकच्या चौकोन रचना वापरून तयार केली जाते, ज्यामध्ये प्रत्येक स्तरासाठी दोन समांतर ब्लॉक्स असतात. स्तर 90 अंश कोनात एकमेकांच्या विरुद्ध सेट केले जातात आणि लाकडी ब्लॉकच्या टोकांना एकमेकांवर 10 सेंटीमीटरने ओव्हरलॅप केले जाते. बॉक्स क्रिब मध्ये एक खुला मध्यभाग असतो. प्लॅटफॉर्म किंवा क्रॉस टाय क्रिबिंग लाकडी ब्लॉकच्या ठोस स्तरांमध्ये तयार केली जाते, ज्यामध्ये 3 किंवा त्यापेक्षा अधिक लाकडी तुकडे असतात. प्रत्येक स्तर एकमेकांच्या विरुद्ध 90 अंश कोनात सेट केले जातात. लाकडी तुकड्यांमध्ये थोडी किंवा शून्य जागा ठेवली जाते. लाकडी तुकड्यांच्या टोकांनाही 10 सेंटीमीटरने ओव्हरलॅप करणे आवश्यक आहे. आता क्रिबिंगसाठी मार्गदर्शक तत्वे आणि सुरक्षा उपायाबद्दल चर्चा करूया. क्रिबिंगसाठी सामान्य मार्गदर्शक तत्वे खालील प्रमाणे आहेत. पहिला स्तर ठोस असावा, विशेषतः मऊ पृष्ठभागावर जसे की माती आणि डांबर भार पूर्णपणे वितरित करण्यासाठी. सामान्य नियम म्हणजे क्रिबिंगची उंची लाकडी तुकड्याच्या रुंदीच्या 3 पटीने मर्यादित करणे, म्हणजेच 3:1 प्रमाणात निश्चित करणे होय. उदाहरणार्थ, जर लाकडांचे तुकडे 1 मीटर रुंद असतील तर पहिल्या क्रिबच्या एका बाजूपासून शेवटच्या क्रिबच्या बाहेरील बाजूपर्यंत क्रिबिंग 3 मीटरपेक्षा अधिक उंच असू नये. नेहमी कोपऱ्यांना सुमारे 10 सेंटीमीटरने ओव्हरलॅप करा. यामुळे स्वतंत्र तुकड्यांचे कोपरे फुटण्यापासून रोखता येते, जे एकूण स्थिरतेवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. क्रिबिंग मध्ये 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर ते 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटरच्या आकाराच्या मल्टी मेंबर स्तरांचा समावेश असावा, ज्यामध्ये प्रत्येक स्तरात 2 किंवा 3 सदस्य असावे. लाकडाची भार घेण्याची क्षमता लाकडाच्या प्रकारावर आणि गुणवत्तेवर अवलंबून असते. ही क्षमता लाकडाच्या परपेंडिक्युलर दिशेला लागू केलेल्या भारावर आणि सर्व भार घेणाऱ्या पृष्ठभागांच्या एकूण प्रमाणावर आधारित असते. ठेकेदारांद्वारे तात्पुरत्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्रिबिंगमध्ये सहसा लॅटरल शक्तीसाठी केवळ बेरिंगच्या दरम्यानच्या घर्षणावर अवलंबून असते, जे पुन्हा आघातासाठी अपर्याप्त आहे. प्रत्येक तुकड्यांना लॅटरल प्रतिरोध प्रदान करण्यासाठी कापले जाऊ शकते. तसेच तुकड्यामधील घर्षणाशिवाय मेटल क्लिप्स वापरून लॅटरल शक्ती सुधारण्यासाठी आणि क्रिबच्या जोड्या दरम्यान तिरपे ब्रेस वापरण्यात येऊ शकतात. क्रिबिंग प्रणाली सेट करताना अनुसरण करण्यासाठी येथे काही सुरक्षा उपाय दिलेले आहेत. 1 इंच उचला आणि 1 इंच क्रिप करा. क्रिबिंग करताना भाराखाली हात कधीही ठेवू नका. जास्तीत जास्त स्थिरतेसाठी क्रिबिंगची उंची क्रिबिंग ब्लॉकच्या रुंदीच्या 3 पटीपेक्षा अधिक नसावी, म्हणजेच 3:1 गुणोत्तर असावे. आता भार उचलण्यासाठी आणि स्थिरता देण्यासाठी प्रक्रियावर चर्चा करू. जोपर्यंत पुरेशी जागा आणि स्थिरता मिळत नाही तोपर्यंत भार उचलण्याची आणि स्थिरता देण्याची प्रक्रिया लक्ष्य वस्तू किंवा भार हळूहळू उचलताना आणि त्याखाली एक स्तर क्रिबिंगच्या स्तरांमध्ये एकामागोमाग एक टाकण्याची आहे. चला भार उचलण्याची आणि स्थिरता देण्याची पद्धत चरणानुसार पाहूया. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी पूर्ण वैयक्तिक संरक्षक उपकरणे PPE वापरण्याची खात्री करा. प्राय बार किंवा तत्सम साधनांचा वापर करून सुरुवात करा. प्राय बारसह एक लिव्हर प्रणाली सेट करा. भार हळूहळू उचला, जेणेकरून त्याखाली पहिल्या क्रिबिंगच्या स्तरासाठी थोडी जागा तयार होईल. त्यासाठी लिव्हर वापरा. भार उचलताना हळूहळू त्याला आधार द्या.
जर प्राय बार सरकला किंवा तुटला तर हा भार खाली पडण्यापासून रोखेल. पुढील क्रिबिंगच्या स्तराची पूर्ण उंची एकदम उचलणे आवश्यक नाही. फलक्रम उचला, भार पुन्हा उचला आणि लाकडाच्या तुकड्यांसह मागील स्तराच्या 90 अंशावर पुढील क्रिबिंगचा स्तर सेट करा. येथे दाखवलेला व्हिडिओ भार उचलण्याची आणि त्याखाली क्रिबिंग टाकण्याची प्रक्रिया दर्शवितो. आपण भार उचलण्याऐवजी मेटल ट्यूबचा वापर करून त्यावर रोल करू शकतो. भार रोल करण्यासाठी या साध्या पायऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून अनुसरण करा. क्लास 1 लिव्हरचा वापर करून भार हलके उचला, फक्त तितकेच की त्याखाली 3 मेटल ट्यूब स्लाइड होऊ शकतील. क्रिबिंगसाठी उचलण्याची तंत्रज्ञान वापरा. नंतर क्लास 2 लिव्हरचा वापर करून भार इच्छित दिशेने ढकला. ट्यूब्स भार रोल करताना ते वळविण्यासाठी फॅन केले जाऊ शकतात. येथे दाखवलेला व्हिडिओ भार रोल करण्याची प्रक्रिया दर्शवितो. पुढे आपण स्वयंसेवकांच्या भूमिकेबद्दल शिकूया. स्वयंसेवक अनेक प्रकारे मदत करू शकतात. स्वयंसेवक प्रतिसाद देणाऱ्यांना प्रकरणस्थळी उपस्थित धोके साफ करून पीडितांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत करू शकतात. स्वयंसेवक जखमी व्यक्तींना हाताने किंवा स्ट्रेचरच्या सहाय्याने वाहून नेण्यास रेस्क्यू टीमला मदत करू शकतात. ते जखमी व्यक्तींना ड्रेसिंग आणि स्थिरता देण्यासही मदत करू शकतात. स्वयंसेवकांना माहीत असले पाहिजे की काही रुग्णांच्या परिस्थितीमध्ये विशेष तंत्राचा अवलंब आवश्यक असतो, जेणेकरून जखमा वाढू नयेत. अशा परिस्थितीत वैद्यकीय मदतीची किंवा डॉक्टरांची वाट पहा. स्वयंसेवक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मूलभूत जीवन समर्थन प्रणालीचे देखील मदत करण्यास मदत करू शकतात. यासोबतच आपण या मॉड्यूलच्या शेवटी पोहोचले आहोत. मॉड्यूलमध्ये चर्चा केलेले मुख्य मुद्द्यांचे पुनरावलोकन करूया. आपत्ती दरम्यान जखमी व्यक्तींना सुरक्षित स्थानी हलवणे महत्वाचे आहे. रुग्णांना हलवण्याच्या 2 भिन्न परिस्थिती आहेत, जिथे जखमी होण्याचा धोका नाही आणि जिथे दृश्य संभाव्यपणे असुरक्षित आहे किंवा तात्काळ धोका आहे. रुग्ण हलवण्याच्या तंत्राचे वर्गीकरण आपत्कालीन हालचाल आणि नॉन इमर्जन्सी हालचाल म्हणून केला जातो. आपत्कालीन हालचाल आवश्यक असलेल्या परिस्थितीमध्ये आग, स्फोट आणि रुग्णांच्या जीवाला धोक्यापासून संरक्षण करण्यास असमर्थता यांचा समावेश आहे. आपत्कालीन विस्थापनास प्राधान्य दिले जाते जेव्हा रुग्ण स्थिर असतो आणि आपल्याकडे विस्थापनासाठी पुरेशी वेळ आणि कर्मचारी असतात. भार उचलण्यासाठी 3 पद्धती उपलब्ध आहेत, ज्यामध्ये लिव्हरचा समावेश आहे. केम अलॉंग आणि हायड्रोलिक जॅक किंवा रॅम्प यांचा वापर करून लोडचा तात्पुरता आधार देण्याची एक जलद आणि सोपी पद्धती म्हणजे क्रिबिंग. क्रिबिंग हे लहान आकाराच्या लाकडाच्या तुकड्याने तयार केले जाते, जे रांगा आणि स्तंभांमध्ये व्यवस्थित सेट केलेले असतात. क्रिबिंगची मुख्यतः 2 प्रकार आहेत: बॉक्स क्रिबिंग आणि प्लॅटफॉर्म किंवा क्रॉस टाय क्रिबिंग. लोड उचलण्याची आणि स्थिर करण्याची प्रक्रिया म्हणजेच निर्धारित वस्तू किंवा लोड उचलणे आणि एका मागोमाग एक स्तर क्रिबिंग समाविष्ट करणे, जोपर्यंत पुरेशी जागा आणि स्थिरता मिळवली जात नाही. स्वयंसेवक रेस्क्यू टीमला पीडितांच्या सुरक्षेची खात्री करण्यास मदत करू शकतात.